तर कुठल्या कोचिंगचा फाउंडेशन क्लास नव्हता लावला. वयाच्या 22व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये IAS होणारी व्यक्ती नक्की करते काय हे तर प्रत्येकाला जाणून घ्यायची उत्सुकता होती. जर मी दररोज एफर्ट टाकले तर मला ते 2 तास सोपे जाणार आहेत. जर मी 1.5 वर्ष अभ्यास नाही केला तर मला तिथं पेपरच्या डोकं खाजत बसेल की नाही का, अरे याचं काय उत्तर काय करायचं, घाम फुटायला लागेल. मग कसं घरची परिस्थिती म्हणजे आता तरी चांगली आहे, लहानपणापासून म्हणजे तेवढी चांगली नव्हती. म्हणजे मग ते लहानपणापासून एक गोष्ट मला कळली होती की म्हणजे आपल्या आयुष्यात आजूबाजूच्या लोकांना बघून कष्टाशिवाय काय पर्याय नाही असं. म्हणून ह्याची नव्हती भीती वाटत की मग मी ते करू शकतो का नाही. मला याची भीती वाटत होती की म्हणजे मी माझं बेस्ट देतोय का नाही. म्हणजे मी फोन स्विच ऑफ करून घरी ठेवून यायचो. असं कधी वाटलं नाही की आपण पण दिल्लीला जाऊन अभ्यास केला? मग आपल्या स्ट्रेंथ्स अँड विकनेस आपल्याला माहिती असल्या पाहिजे की आपण कुठल्या विषयामध्ये असतो, किंवा आन्सर रायटिंग मला जमत नाही, किंवा प्रिलिम्समध्ये मला मेमरी माझी थोडी वीक आहे, मग मला जास्त रिवाईज करायला लागेल. म्हणजे मला असं दिल्लीमध्ये जाऊन असं मला काही वाटलं नाही की काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल आपल्यात. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहते वास्तव कट्टा. आपल्या सर्वांना माहिती आहे की नुकताच UPSCचा रिझल्ट लागला आणि या UPSCच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्राचा डंका खूप जोरात वाजताना आपण पाहिला. आज वास्तव कट्ट्यावरती असं एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांनी UPSCची परीक्षा वयाच्या 22व्या वर्षी पास झालेले आहेत. पहिल्या अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 26 आणि महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने जे उत्तीर्ण झालेत. कुठलाही कोचिंग क्लास नाही, सेल्फ स्टडी ना दिल्ली ना पुणे अशा कुठल्याही ठिकाणी स्पेशल अभ्यासासाठी गेले, लायब्ररीमधून सेल्फ स्टडी केला आणि ऑल इंडिया रँक 26 मिळवणारे शिवांश जागडे सर आपल्यासोबत आहेत. शिवांशी आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर हा पहिलाच अटेम्प्ट आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये हे यश, डायरेक्ट IAS. काय सांगाल, कसा झाला हा प्रवास आणि सुरुवात का केली? सुरुवात तर म्हणजे 12वी नंतर झालेली. 12वीमध्ये मी 12वी झाल्यानंतर मी SPI औरंगाबादमध्ये होतो, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट औरंगाबाद. तर तिथं NDAच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक इन्स्टिट्यूट उघडलंय. मग तिथं NDA महाराष्ट्रात NDA पण महाराष्ट्राची पोरं NDA मध्ये नाही आहेत. तर मग त्यासाठीच खूप ट्रेनिंग म्हणजे इंटरव्ह्यू आणि रिटर्न सुद्धा दोन्ही तिथं मग ते सगळे प्रिपेअर वगैरे करवतात SSB इंटरव्ह्यूसाठी वगैरे. मग त्या 12वी नंतर मी NDAच्या 2 एक्झाम्स दिले, 2 अटेम्प्ट दिले. त्या 2 अटेम्प्टमध्ये माझं रिटर्न झालेलं, पण दोन्ही वेळेस मी कॉन्फरन्स आउट झालेलो SSB म्हणून. मग त्यानंतर 12वी झाल्यानंतर 2020मध्ये माझी 12वी झाली. त्यानंतर कोरोना सुरू झाला. मग त्यानंतर 1-1.5 महिना घरीच होतो मी. मग त्यानंतर हे 2 अपयश आले मला. मग त्यानंतर असे वडील म्हणले की ती जी UPSCची रिटर्न एक्झाम होती NDAची, त्याच्यामध्ये मला म्हणजे जो AR 1 होता, 900 मार्काची रिटर्न असते. AR 1 होता त्याला 600 मार्क होते आणि मला रिटर्नमध्ये 602 मार्क होते. मग त्यावेळेस वडील म्हणले की जर तुला रिटर्नमध्ये एवढे चांगले मार्क येतात तर तू सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा ट्राय कर. मग त्यानंतर मी थोडं बघायला सुरुवात केली की सिव्हिल काय परीक्षा असते, किती प्रिलिम्समध्ये असते, मेन्स असते, इंटरव्ह्यू असतो, प्रिलिम्समध्ये असं असतं, मेन्समध्ये ऑप्शनल सब्जेक्ट असतो, म्हणजे माहिती करून घेतली. त्या वयाच्या किती वर्षी? 2003 मध्ये जन्म, मग 17व्या वर्षी. 17व्या वर्षी या सगळ्या गोष्टी? म्हणजे 12वी माझ्या 17व्या वर्षी झालेली. मग त्यानंतर मग सुरू केलं असं म्हणजे माहिती घेणे ऍटलिस्ट. आणि कोविडमध्ये थोडा अर्धा टाइम तर त्यातच गेला की नाही काय होतं तसं. मग त्यानंतर सुरुवात केली तशी. आणि मग मी ग्रॅज्युएशन मग हे ठरवलं की UPSC करायचं ठरवलं. आता इंजिनिअरिंग का बरं नाही केलं, कारण की इंजिनिअरिंग लागतं 4 वर्ष आणि BSc आपलं 3 वर्ष. मग हेच ध्येय होतं, म्हणून ऑप्शनल विषय मी ठरवलं की मॅथ्स घेणार, कारण की जे UPSC NDA मध्ये मॅथ्स पण एक 300 मार्काचा असतो आणि जनरल नॉलेज 600 मार्काचा असतो. आणि मॅथ्समध्ये आधीपासून स्ट्रॉंग होतं. म्हटलं की मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन करू आणि ऑप्शनल पण मॅथ्सच घेऊ. म्हणून इथं फर्ग्युसन कॉलेजमधनं BSc मॅथ्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि कॉलेज सोबतच मग थोडं पहिलं सुरुवात केली. जे बेसिक सोर्सेस असतात ते वाचायला सुरुवात केली. आणि मग मॅथ्सचा हे ऑलमोस्ट जो मॅथ्सचा सिलेबस आहे ऑप्शनलचा, तो ओव्हरलॅप व्हायचा. म्हणजे जो UPSCचा ऑप्शनल सिलेबस आहे आणि जो ग्रॅज्युएशनचे थोडे सब्जेक्ट ऑलमोस्ट थोडेफार सिमिलरच आहेत. मग ऑप्शनलचा पण अभ्यास झाला माझ्या कॉलेज थ्रू, आणि मग हे बाकीचं GS पण साईड बाय हळूहळू सुरू केलं. आणि मग 2023 मध्ये ग्रॅज्युएशन झालं. आणि 23 नंतर मग फुल फ्लेज म्हणजे जून 2023 मध्ये मी आमच्या इथं घराच्या इथंच, मी इथं सिंहगड रोडला राहतो. मग घराच्या इथंच आमची एक अभ्यासिका आहे. मग तिथे ॲडमिशन घेऊन मग तिथनं एकदम दिवसाला मग फुल टाईम डेडिकेटेडली मग तिकडनं अभ्यासाची सुरुवात केली अशी.
मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एकतर तुम्ही 12वी पासूनच तयारी करत होतात, म्हणजे माहिती घेऊन करून घेत होतात. ग्रॅज्युएशन चालू असताना तुमचा अभ्यास सुरू होता. मग याच्यासाठी प्रॉपर दिशा मिळण्यासाठी कुठला क्लास वगैरे काय? क्लास म्हणजे ॲज अ फाउंडेशन जे आपण म्हणतो की कुठल्या कोचिंग त्याचं फाउंडेशन, तर कुठल्या कोचिंग त्याचा फाउंडेशन क्लास नव्हता लावला. मी एक मॅथमॅटिक्स ऑप्शनलसाठी लावलेला कोर्स, एक म्हणजे खूप फेमस इन्स्टिट्यूट आहे दिल्लीची, मॅथ्स ऑप्शनल घेते ती. मग त्यांचा एक कोर्स होतो 66,000चा, तो लावला मी. पण ते लावल्यानंतर मला थोडा रिग्रेट झाला, कारण की त्यांचे 3 ऑनलाईन लेक्चर मी केले. मग त्याच्यानंतर मला कळलं की या सरांकडनं काय होणार नाही आपलं मॅथमॅटिक्स ऑप्शनल. ते लय हळू म्हणजे निवांत नाही का ते घ्यायचं म्हणजे आठवड्यात 2 लेक्चर, आणि म्हणजे क्लासमध्ये पण इझी टॉपिक शिकवणार असं तसं. मग मला कळलं की ह्यांच्याकडनं काही जमणार नाही. मग त्यांचे नोट्स वापरले मी. त्यांच्या नोट्समधनंच मग स्वतः वाचून ते इंटरप्रिट वगैरे करून मग 4 महिन्यात माझं ऑप्शनल, मी डिसेंबरपर्यंत माझं ऑप्शनल वगैरे सगळं संपलेलं. मग ते ऑप्शनल मग ते आधी लावलेलं मी क्लास, पण ते तसं नाही, म्हणजे असं फाउंडेशन नव्हतं लावलं कुठलंच. आणि जीएसच्या बाबतीत असं टेलिग्रामवरनं किंवा जे फ्री सोर्सेस असतात आपल्याला बेसिक, तर लक्ष्मीकांत वगैरे सगळे जे स्टँडर्ड बुक्स असतात ते मार्केट मिळून जातात. आणि बाकी सगळे मग टॉपरच्या नोट्स, टॉपरच्या आन्सर कॉपीज, सिलेबस, यूट्यूब, टेलिग्राम, इकडनं तिकडनं असं गोळा करून. मग ॲक्च्युली माझ्यासोबत माझे 2-3 मित्र पण करत होते. एक मित्र चिंचवडमध्ये राहतो, मग त्याच्यासोबतच आम्ही दोघं कोऑर्डिनेट करून की नाही का असं बाबा ह्या टॉपरनी हे वाचलेलं, मग ह्या विषयासाठी आपण हे करायला पाहिजे. जीएसमध्ये म्हणजे आता GS1 झालं, GS1च्या हिस्ट्रीमध्ये त्या टॉपरनी काय वाचलेलं, ह्यांनी काय वाचलेलं, ह्यांनी एवढे भारी आन्सर लिहिलेले. मग ह्यांनी जर त्या GS1मध्ये कुठल्या टॉपरला 130 मार्क आहेत, मग त्याचे नोट्स बघायचे, मग त्याचे आन्सर कॉपी बघायचे, म्हणजे आपल्याला कुठली लेवलपर्यंत आन्सर लिहायचे. मग सगळं असं बारीक गोष्टी इकडून तिकडून गोळा करून मग आपली स्ट्रॅटेजी ठरवली असं तसं. स्ट्रॅटेजी पण स्वतःच तुम्ही सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करून ठरवलं. बरोबर. मग दिवसभराचं शेड्यूल कसं असायचं? म्हणजे कसं आता समजा कॉलेजच्या आधीचं तर म्हणजे अर्धा टाइम कॉलेज, अर्धा टाइम हे, म्हणजे जर उरला तर, जर नाही उरला तर गेलो, नाही तर तसं म्हणजे डिपेंड करत असत. पण 2023 जून तर दिवसाला माझा किती एक 15, 16, 17 तास म्हणजे नाही का मूडनुसार मिनिमम 14-15 तास दिवसात व्हायचंच. म्हणजे सकाळी मी उठायचो 6-6:30 वाजता, 7:30 ते 7:30-8 पेपर वाचायचो मी इंडियन एक्सप्रेस. त्यानंतर मग 8 ते 9, 9:30 जिममध्ये जायचो. जिममध्ये मला म्हणजे शौकच आहे फिटनेस, थोडा जिमच्या वर्कआउट वगैरे तसं. मग 9:30-10 वाजता रिडिंग रूम गाठायची. मग 10 ते मग रात्री 8, 10 ते 8 अभ्यास करायचा रिडिंग. दुपारचा डब्बा न्यायचो मी, 10 ते 8 अभ्यास करायचा. माझं घर जवळच होतं. मग 8 ते 8 ते 8:30 घरी जायचं, जेवायचं, परत 9:30 यायचं, आणि मग रात्री परत मग 1-1:30 वाजेपर्यंत बसायचं. रात्री 1-1:30. मग 1-1:30 वाजता मग परत घरी 6 वाजता परत 6:30 उठायचं. ऑलमोस्ट वर्षभर माझं हेच शेड्यूल होतं असं म्हणजे. तरी म्हणलं वयाच्या 22व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये IAS होणारी व्यक्ती नक्की करते काय, हे तर प्रत्येकाला जाणून घ्यायची उत्सुकता होती, मलाही जाणून घ्यायची होती. म्हणजे हे रहस्य आहे याच्या मागे. नाही म्हणजे ते काय आलं, म्हणजे मला एक म्हणजे सुरू करण्याच्या आधी मी एक व्हिडिओ बघितला होता. म्हणजे एक JEEचा मुलगा होता जम्मू काश्मीरचा. म्हणजे त्यांनी नीटची एक्झाम होती, आणि तो म्हणजे खूपच गरीब परिस्थितीमध्ये, ते एक फिजिक्स वल्लाच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी, नाही सत्कार करताना बघितलेलं. मग त्या मुलाची स्टोरी अशी होती की म्हणजे तो दिवसाला 3 तास झोपायचा, कन्स्ट्रक्शनचं काम, घरची परिस्थिती खूप वाईट, फोन नव्हते घरात, म्हणजे असं ऑलमोस्ट कन्स्ट्रक्शन लेबर वगैरे तसे काम करायचं नाही का. मग मी ती स्टोरी बघितली. 3 तास झोपायचा, सकाळी 12 वाजता झोपायचं, 3 वाजता उठून 3 तास अभ्यास करायचा, मग कामाला जायचं लांब कुठेतरी 10 किलोमीटर, मग परत दिवसाला तिथं 9 वाजेपर्यंत काम करायचं, 9 ते 12 अभ्यास करायचं, 12 ते 3 झोपायचं, मग परत 3 ते 6. मग ते बघून मला असं वाटलं की बाबा आपली परिस्थिती चांगली आहे, मग आपण का नाही तेवढं करू शकतो नाही का. जर त्याच्याकडे एवढं सगळं नसून पण तो एवढे कष्ट घेऊन जर करतोय, आणि आपल्याकडे एवढं सगळं म्हणजे आपण प्रिव्हिलेज थोडं नाही का, फायनान्शियली स्टेबल आहे, सगळ्यांचा सपोर्ट आहे, काहीच म्हणजे विरुद्ध असं कुठलं ऑब्स्टेकल नाहीच आहे ना. आता मग सगळ्यांचं पॅरेंट्स सपोर्ट आहे, थोडा म्हणजे काय म्हणतात एज्युकेशन बॅकग्राऊंड चांगलं आहे, सगळंच आपल्या साईडला आहे. मग आपण का नाही करायचं तेवढं. एवढा गरीब मुलगा जर तेवढं तर कष्ट करून करतो, मग तेच माझं थोडं त्याच लाईन्सवरती की नाही का. मग जर मी समजा 10 तास अभ्यास केला दिवसाचा, मग बाकीचे 7 तास काय करणार मी. बरोबर, हेच होतं ना डोक्यामध्ये. जर फुल टाइम आपण हे करतो, जर डेडिकेटली काय म्हणजे ते अर्थच नाही राहत की नाही का. जर फुल टाइम करायचं तर अख्खच करायचं, म्हणजे असं नाही का. जर कुठली गोष्ट करायची असेल तर असं गो ऑल इन, और नाहीतर नका करू असं. म्हणजे या गोष्टींची तुम्हाला जाणीव होती, म्हणून तुम्ही प्रॅक्टिकली विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करत होते. आजही
तुम्ही 2003चा तुमचा जन्म आहे. हा मला वाटतं अजूनही 2008, 9, 10 पासून अभ्यास करणारे हा हो बरोबर विद्यार्थी देखील या क्षेत्रामध्ये आहेत. बरोबर याचा देखील कुठेतरी विद्यार्थ्यांनी विचार हम्म. करणं गरजेचं आहे. एवढ्या कमी वयात तुम्हाला यश मिळालंय. हम्म. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यावेळेस कुठे होते? त्यावेळेस मी घरीच होतो. बर. म्हणजे कसं, म्हणजे आई वडील, माझ्या मम्मीचं दुकान आहे, दोघे तिथं असतात. मग त्या दिवशी ते घरीच होते. म्हणजे मला कळच होतं की रिझल्ट लागतोय. मग असं ठरलं की 22 एप्रिलला रिझल्ट लागणार बर. आहे. मग ते मला थोडी सगळ्यांसमोर रिझल्ट बघायची भीती वाटली थोडी, नाही का, कारण कसं पहिलाच अटेम्प्ट होता. आणि ते पहिल्या अटेम्प्ट मध्ये कसं, जरी तुम्ही दुसरा तिसरा अटेम्प्ट असला तर कळतं की तुम्हाला बाबा तुम्ही जर असे आन्सर लिहिणार तर तुम्हाला एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहेत, म्हणून त्या थोडे एक्सपेक्टेशन असं किंवा एवढे मार्क मिळू शकतात. पण आता माझा जसं पहिला अटेम्प्ट होता, आता मेन्सचा पेपर लिहिले, इंटरव्ह्यू दिले, पण माहित नाही ना की बाबा असे आन्सर लिहिलं किंवा इंटरव्ह्यू असा गेल्यावर तुम्हाला असे मार्क मिळतात. म्हणून युपीएससी कसं खूप अनप्रेडिक्टेबल, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, 7 पेपर परत इंटरव्ह्यू, मग एका पेपरमध्ये जरी 5-10 मार्क वर खाली झालं तर खूप फरक पडतो शेवटी. मग तेच वाटलं की यायला म्हणजे पहिला अटेम्प्ट आहे, जर नाही झालं तर परत किंवा IPS किंवा दुसरी जे मला सर्व्हिस नको हवी ती मिळाली तर परत आणि 1 महिन्याने प्रिलिम्स, मग परत ते अभ्यास repeat. परत ते रिपीट. मला प्रिपरेशन आधीच माझं एवढं डोक्यात होतं की हे म्हणजे अभ्यास करायला मला आवडत नाही. म्हणजे आता UPSC कसं आहे, कुठल्याही स्पर्धा परीक्षा घ्या तुम्ही, सुरुवातीला पहिल्यांदा वाचताना मजा येते की बाबा आपलं राजकारण कसं होतं, पॉलिटिक आहे, आपली इकॉनॉमी अर्थव्यवस्था कशी चालते, जॉग्राफी काय असतं, पाऊस कसा पडतो, नाही का, तसं छोटं जे क्युरिओसिटी असते पहिल्या वेळेस सॅटिस्फाय होऊन जाते. पण तीच गोष्ट 10 वेळा वाचायला कुणाला नाही आवडणार. मग तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला विचारू शकता, UPSC RPSC कुणाला आवडतं ते वाचायला, कुणाला करंट अफेअर वाचायला आवडतं, मग कुणाला आवडतं की तो पापा न्यू गिनियाचा नवीन प्रधानमंत्री कोण झाला किंवा कोण, मग तरी काय म्हणजे आपल्या आयुष्याला काही व्हॅल्यू ऍड नाही होत ना. मग तेच म्हणजे मला एकच होतं की आपल्याला अभ्यास करायला आवडत नाही, खूप बोर व्हायचं मला प्रत्येक दिवस, नाही का. असं जर करायचं एकदाच करायचं आणि व्यवस्थित करायचं, असं एकदाच जाऊन असं इन अँड आउट व्हायचं, असं तिथं जास्त आपल्याला घालवायचं नाही. कारण की लाईफस्टाईल पण कशी बघा की तुम्ही सांगितलं मी तुम्हाला 14-15 रिडिंग रूम घालवायचे, मग झोपायचं, म्हणजे सोशल लाईफ काय नाहीच आहे. आणि आपलं आयुष्य त्यासाठी बनलंच नाही का की 15-16 एका जागेवर बसून अभ्यास करायला. आपलं आयुष्य म्हणजे असं म्हणजे खूप जास्त करायचं असतं, म्हणजे लोकांना नवीन गोष्टी शिकायच्या असतं, नवीन लोकांना भेटत असतं, नवीन एक्सपिरियन्स घ्यायचे असतात. मग ते त्यासाठीच असं वाटलं की जर एक ध्येय आहे तर एका वेळेसच जेवढं ताकद आहे आपली तेवढी लावून टाकायची, मग नंतर मागं बघायला नको. आणि म्हणजे बरं आलं, लक पण भाग्य तेवढी साथ दिली की नाही, म्हणजे आता ते 26 रँक आलंय, म्हणून ते सगळं म्हणजे जसं परिश्रम घेतले किंवा जेवढे कष्ट घेतले तेवढं सगळं म्हणजे बरोबर. ऍक्च्युली तुम्ही नशीब म्हणताय, परंतु त्याच्या मग तुमची मेहनत होती. हो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये हे होणं खूप मोठी गोष्ट आहे. पण ज्यावेळेस रिझल्ट आला हे तुमच्या मनात विचार येऊन गेले, तुम्हाला घरच्यांसमोर पाहायचा नव्हता रिझल्ट, विचार येऊन गेले, पण रिझल्ट ऍक्च्युअल आल्याच्या नंतरची काय परिस्थिती होती? रिझल्ट आला म्हणजे मी एकटाच बघितला. बरं. मग मी वरती रूम मध्ये होतो, एकटा बघितलं, मग खाली आलो. मग ऍक्च्युली मी नाही बघितलं, मी पहिला रिझल्ट आला मग फोन साईडला ठेवलो, नाही का, थोडं श्वास घेतले की प्रिपेअर करायला स्वतःला की जसं येईल तसं, नाही का, मग आपण हँडल करू शकतो असं, जसं पण रिझल्ट असेल तसं. मग फोन साईडला तर तेव्हा 2-3 मित्राचा फोन आला, नाही का, फोन उचलला मी, मग ते जोर मोठ्याने ओरडले, नाही का, ऑल इंडिया रँक 26, नाही का, असं. मग ते ओरडलं, मी मला बघू नाही का, तुम्ही काहीतरी चुकीचं बघितलं असं काय, नाही का, असं काही सांगता येत नाही ना, ते आधी चेक करू दे, तीच PDF आहे का ओरिजिनल, कारण की फेक PDF वगैरे पण येतात. मी म्हणलं मी बघतो पहिले. मग मी बघितलं, डाउनलोड वगैरे गेली, बघितली, 26 शिवान सुभाष जागडे असं नाव बघितलं तिकडं. मग खाली गेलो, घरच्यांना सांगितलं, नाही, आई वडील होते, त्यांना सांगितलं, दोघांनी काय अश्रू तर आनंदाचे अश्रू येतातच ऑब्व्हियसली, गाया वगैरे मिळले. मग सगळ्या नातेवाईकांना फोन केला, मग सगळे घरी आले. मग जेवढं आहे तेवढं म्हणजे असं आनंद झाला, असं म्हणजे तेच वाटतं की ज्या गोष्टी आपण कष्ट करतो आणि ती जर झाली तर बरंच वाटतं, नाही का. अर्थातच, कारण तुमच्यापेक्षा जास्त आनंद आई वडिलांना असणार. आणि कदाचित तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळणार नाही, परंतु तुम्ही वयाच्या 22व्या वर्षी पोस्ट मिळाली. मला वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक मी जेवढे पाहिलं, कदाचित तुमच्या बॅच मधले तुम्ही यंगेस्ट ऑफिसर असाल. हा, म्हणजे कदाचित असू शकतो. बरोबर, कारण एकतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं की तुम्ही अभ्यास केला, तुम्ही काहीतरी सांगत होते की तुम्ही तुमचं वय बसलं नाही म्हणून तुम्हाला पहिली परीक्षा दिली. हा, म्हणजे काय आलं, 2023 मी 2003 बॉर्न आहे आणि माझं ग्रॅज्युएशन झालं 2023 मध्ये. बरोबर. मग आणि UPSC असं असतं की मिनिमम वय 21 लागतं. बरोबर. मग 23 मध्ये परीक्षा देऊ शकलो नसतो, मग मला 1 वर्ष वाट बघावी लागली 2024 ची परीक्षा द्यायला. नाहीतर मी प्रिपेअर्ड होतो 2023 द्यायला, पण ते UPSCचं एज लिमिट असते म्हणून मला
24ची परीक्षा द्यायला लागली असं. तुम्ही आतापर्यंतच्या इतिहासातले यंगेस्ट ऑफिसर बनून गेले असते. काय म्हणते UPSC, कारण की ते जरी तुम्ही 21ला बसता ना, एक्झाम सायकलच 1-1.5 वर्ष चालते. मग जे पण कोणी 21ला बसते ते 22 रिझल्ट असतोपर्यंत होऊनच जातं असा विषय. बरोबर. तर मला एक सांगा की तुम्ही UPSCचा पहिलाच अटेम्प्ट होता, म्हणजे तुमची प्रिलियम पहिलीच होती, मेन्स पहिलीच होती, इंटरव्ह्यू पहिलाच होता आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही IAS. आता तुम्हाला पेपर लिहायचा होता डिस्क्रिप्टिव्ह. आता MPSC मध्ये UPSC प्रमाणे सगळा पॅटर्न आलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न. आता मुलांना एवढी भीती वाटते, तुमचं वयही कमी होतं, पहिलाच अटेम्प्ट होता आणि तुम्ही कुठला क्लासही केलेला नाही, भीती नव्हती वाटत डिस्क्रिप्टिव्ह? म्हणजे असं म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यात म्हणजे अशी कुठलीच गोष्ट अशी अवघड नाही किंवा सोपी नाही, म्हणजे नाही का अशी कुठल्या UPSC म्हणा, ती अशी UPSC खूप न्यूट्रल गोष्ट आहे. आन्सर रायटिंग म्हणा, कुठलाही भाग असो, प्रिलिम्स म्हणजे जे काही भाग आयुष्यात, पण प्रत्येक गोष्ट अशी ती इन इट सेल्फ न्यूट्रल असते. आपण तिला अवघड किंवा सोपी बनवतो. बरोबर. आपण जेवढे एफर्ट्स टाकतो तेवढी मग ती सोपी किंवा स्मूथ होत जाते. आता मला UPSC होतं वाटतं की जेवढे मी 1-1.5 वर्ष अभ्यास केला, मग असं प्रिलिम्सचा पेपर किंवा मेन्स ते 2 तासामध्ये ती UPSC नव्हती. म्हणजे खरी परीक्षा ते 1.5 वर्ष होती. म्हणजे जर मी दररोज एफर्ट टाकले तर मला ते 2 तास सोपे जाणार आहेत. जर मी 1.5 वर्ष अभ्यास नाही केला तर मला तिथं पेपरच्या डोकं खाजत बसेल की नाही का, अरे याचं काय उत्तर, काय करायचं, घाम फुटायला लागेल. पण 1.5 वर्ष जर तुम्ही दररोज एफर्ट टाकते, जर तुम्ही दररोज कन्सिस्टंट असेल, मग तिथे तुम्हाला एकदम स्मूथली जाईल. मग माझे हे तर होतं की बाबा जर आपण आणि हे पण होतं की जर दुसरे करू शकतात मी काय नाही, असं माझं तर असं मान्य आहे की प्रत्येक माणूस इक्वलच असतो नाही का. जर कोण चांगलं करत असेल त्यांनी त्याप्रती मेहनत घेतली असेल. असं आपण बघतो AR1 जे काय असते नाही का, टॉपर वगैरे, ते काय असं ग्रॅज्युएशन झाले किंवा जन्मल्या त्यांचं नसतं की बाबा एकदम भारी आन्सर लिहितं. ते मेहनत करूनच होतं. म्हणजे असं मग कसं घरची परिस्थिती म्हणजे आता तरी चांगली आहे, पण लहानपणापासून म्हणजे तेवढी चांगली नव्हती. म्हणजे आई वडिलांनी वेगवेगळे कामं करून आम्ही म्हणजे गावात, माझं आधी गावालाच राहायचे, मग माझ्या बहीण शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो. मग इकडची तिकडची कामं, असं मेस, मग आईच्या माझं शिवणकामचं दुकान होतं. मग ते असं इकडं वडिलांचे पण असे 2-3 कामं बदलून असं तसं. मग ते लहानपणापासून एक गोष्ट मला कळली होती की म्हणजे आपल्या आयुष्यात आजूबाजूच्या लोकांना बघून कष्टाशिवाय काय पर्याय नाही. असं जे पण होतं ते कष्टानेच होतं. मग ते म्हणून मला कळलं की जर ते करायचं असेल तर आपलं कष्ट करायला लागतील. म्हणून ह्याची नव्हती भीती वाटत की मग मी ते करू शकतो का नाही. मला याची भीती वाटत होती की म्हणजे मी माझं बेस्ट देतोय का नाही. कारण की माझ्यासाठी तेच होतं की बाबा जर माझ्याकडे तेवढा टाइम आहे, माझ्याकडे सगळे एवढे रिसोर्सेस आहेत, तर मी ते वायाला नाही घालवले पाहिजे. कारण की आपल्या सगळ्याकडे एवढं सगळे जर आपले म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे आणि एवढी सगळी चांगली परिस्थिती, तर ती वायाला नाही घालवली पाहिजे मी. बरोबर. बाकी रिझल्टचं मला टेन्शन नव्हतं की बाबा आन्सर रायटिंग जमली का नाही, काय होऊ दे. जे माझं वेस्ट मला काही करायचं नव्हतं, असं टाइम वेस्ट करायचं नव्हतं, किंवा जे पण काय मला लाभलंय ते मला वेस्ट नव्हतं करायचं. बरोबर. आता ह्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्ही, शेवटी आई वडिलांचं कष्ट तुम्ही पाहिलं. बरोबर. आणि तुम्ही जे सांगितलं कुठलीही गोष्ट अवघड नसते, जर करायची असेल तुम्ही केली, कोणी करू शकतो. बरोबर. ऑल इंडिया रँक फर्स्ट जो येणारा आहे त्यांनी काहीतरी विशेष प्रयत्न केलेले असते, म्हणून ते तिथपर्यंत गेलेले असते. प्रत्येक जण सारखंच असतं. मला सांगा, आता तुम्ही एवढ्या कमी वयात झालात, काय मी प्रत्येक वेळेस वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख का करतोय, कारण आजही 8-10 वर्ष घालवणारे कॅन्डिडेट आहेत. तुम्ही होऊ शकता तर कुणीही होऊ शकतं. आणि प्रत्येकाने जर तुमच्यासारखा विचार केला तर प्रत्येकाचं वय कमी होऊ शकतं हे यश मिळवण्यासाठी. मला सांगा, याच्यासाठी तुम्ही आता 1-1.5 वर्ष जी काही मेहनत केली, तुम्ही पूर्ण वेळ लायब्ररीमध्ये करायची, कशा पद्धतीने शेड्यूल? कारण काही विद्यार्थी आहेत वाचन करायला लागले ते वाचनच करत राहतात. म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी. तुमची स्ट्रॅटेजी कशी असायची जेणेकरून त्या स्ट्रॅटेजीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकतो? बरोबर. म्हणजे मला काय वाटतं की जेवढे डिस्ट्रॅक्शन असतात ना, जेवढे तुम्ही मिनिमाइज करता, मग ते एक तर बेसिक पार्ट झाला. म्हणजे तो अभ्यासाचा बाहेरचा भाग झाला, तो पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी फोन स्विच ऑफ करून घरी ठेवून यायचो. फोन माझ्याकडे नसायचा, माझा टॅब असायचा माझ्यावरती, माझ्यासोबत. मग ते फोन घरी ठेवायचो आणि जेवायला पण आपले 10-15 मिनिटं तेवढं जेवायचं. मग झालं की मग घरी जायचं. मग असं बाहेरचं काय म्हणजे असं डिस्टर्बिंग फॅक्टर्स काय नव्हते, ते झालं बाहेरची गोष्ट. आणि अभ्यास करताना मला एक की म्हणजे जर मी कुठली गोष्ट वाचत असेल तर ते पुढच्या वेळेस वाचताना मला तेवढाच टाइम नाही लागला पाहिजे. म्हणजे हायलाईट करून ठेवायचं नाही का, किंवा स्ट्रॅटेजिक थोडं. म्हणजे मेन गोष्ट की टॉपरचे नोट्स बघून कळतं किंवा त्यांचे कसे नोट्स काढलेत किंवा त्यांचे ते कसे करतात अभ्यास. ते आता युट्यूबवरती एकदम युट्यूब असं बेस्ट प्लॅटफॉर्म आहे नाही का. जर तुम्हाला चांगल्या गोष्टी हव्या असत, चांगल्या आणि वाईट गोष्टी जर तुम्हाला पाहिजे नसेल तर युट्यूब बेस्ट प्लॅटफॉर्म. तर आपण ते चांगल्यासाठी जर वापरल्या
आणि युपीएससी बेस्ट आहे म्हणजे कारण की किती सारे कोर्सेस म्हणजे ऑप्शनल कुठलाही ऑप्शनल तुमचं होऊन जाते तिथं, कुठलाही जीएसचा विषय सगळं फ्रीली अवेलेबल आहे. मग तेच तिकडनंच बघून की नाही का बाबा लक्ष्मीकांत कशी वाचायची किंवा इकॉनॉमीसाठी काय केलं पाहिजे. मग प्रत्येक विषयासाठी एकदम बारीक 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 गोष्ट जर तुम्ही बघत गेला किंवा विचार करत गेला तसं मग सोपं होऊन जातात, स्ट्रीमलाईन होऊन जातात गोष्टी अशा. बरोबर. तसं मग तुम्ही दिवसभरात शेड्यूल कसं असतं, तुम्ही अभ्यास घेत असाल? हा. तर म्हणजे कसं माझ्या दिवसातनं मी ब्रेकअप करायचो असं, म्हणजे दिवसातनं एक दिवसाला सकाळी तर 7 ते 7:30-8 पेपर वाचायचो आणि मग 10 ते म्हणजे असं दिवसाला एक 7-8 1-1.5 तासाच्या कंपार्टमेंट्समध्ये डिवाइड करायचो. म्हणजे सुरुवातीला जर आपण जून ते डिसेंबरमध्ये मी मेन्स आणि जीएस आणि ऑप्शनल दोन्ही करायचो. मग माझे दिवसाला 16 तास करत असतात तर 8 तास ऑप्शनल करायचो आणि 8 तास जीएसचा अभ्यास करायचो. आणि मग जानेवारी ते प्रिलिम्सच्या पिरियडमध्ये मग ते कमी केलं, म्हणजे आता मग जीएस 10 तास करायचो, ऑप्शनल 6 तास करायचो. आता 10 तास म्हणजे जीएस आहे तर 2 तास GS2, GS1, GS 2 तास हे 2 तास ते, किंवा मग कुठे टेस्ट असेल तर मग त्या टेस्टचं मग एक GS1चे जे एक थीम आहे तर या आठवड्यात ही थीम करायची, दुसऱ्या आठवड्यात ही थीम करायची, मग तिसऱ्यात ही थीम करायची. असं म्हणजे फुल म्हणजे माझा अभ्यास खूप प्लॅनिंगमध्ये होता. म्हणजे मला हे माहिती होतं की समजा हा आठवडा आहे, सोमवार ते शनिवार हा आठवडा आहे, तर मग एवढं माहिती होतं की बुधवारी दुपारी 2 वाजता मी काय वाचणार आहे, शुक्रवारी रात्री 6 वाजता मी काय वाचणार आहे, किंवा मग 10 वाजता मी 10 ते 12 काय करणार आहे. आठवडाभर मला ते प्लॅनिंग म्हणजे 1-1.5 आठवड्याचं पुढचं प्लॅनिंग असायचं. म्हणजे जेवढं लांब तुम्ही जाल तेवढं ते असं थोडं फिक्क होत जायचं की बाबा मग तिसऱ्या आठवड्यात मी हा विषय कम्प्लीट करायचा प्रयत्न करणार. पण ह्या आठवड्याचं एकदम क्रिस्टल क्लिअर असायचं की या वेळेत मी हेच वाचत असणार आहे. मी ते म्हणजे ऑलमोस्ट 90% ऑफ द टाइम्स ते सक्सेस. 10% ऑब्व्हियसली इकडे तिकडे होतं, पण ते 90% सक्सेसफुली जरी झालं तरी आपण ट्रॅकवरती राहतो असं. बरोबर. तुम्ही ते केलंच नाही तर तुम्ही 90% नाही 30% पर्यंत पण जाणार. बरोबर. मग तेच मला प्लॅनिंग खूप महत्वाची वाटते. म्हणजे प्लॅन करणं पण तेवढंच गरजेचं आहे. प्लॅन नसेल आणि तुम्ही जर असंच अवास्तव अभ्यास करत गेला, अभ्यास होईल पण प्लॅन नसेल तर ते स्ट्रक्चरल होणार नाही. ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, इफ यू फेल टू प्लॅन देन युअर प्लॅनिंग टू फेल, नाही का असं. येस. तुम्हाला असं कधी अभ्यास करत असताना तुम्ही टॉपरला फॉलो करत होते किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज पाहत होते, असं कधी वाटलं नाही की आपण पण दिल्लीला जाऊन अभ्यास केला पाहिजे? नाही, ते कसं ते दिल्लीला आपण ते म्हणजे आता ते युट्यूब वगैरे नाही का ते व्हिडिओ असतात की एवढं घरात राहतात, एवढी सगळी लोक आहेत. म्हणजे मला असं दिल्लीमध्ये जाऊन असं मला काही वाटलं नाही की काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन होईल आपल्यात. म्हणजे थोडं असं वाटलं की मला थोडं सेल्फ कॉन्फिडन्स होतं की नाही का असं जर आपण स्वतःहून वाचली कुठली गोष्ट तर आपल्याला कळते. मग ते दिल्लीला जाऊन तिथे एवढे खर्च, तिथं महिन्याला 30-40 हजार आरामात. आता मी तर राहतोय ते एवढीशी आपण बसलो एवढीशी खोली असेल त्याची, त्याला 8,000 भाडं आहे. मग असं एवढीच खोली 8,000 भाडं. एकटाच राहू शकतो, एकटाच राहतो तो. 8,000 भाडं मग काय. आणि तिथं म्हणजे काय व्हॅल्यू ॲड नाही, कोचिंग फाउंडेशन कुठला कोर्स करणार नव्हतोय मी तिथं. अभ्यासाला जाऊन फक्त काय मला, आणि माझा अभ्यास होतो स्वतःहून. लहानपणापासून अभ्यासाची आवड नाही म्हणता येणार पण सवय आहे. मग ते सवयनी होतो स्वतःहून. मग म्हणलं की इथंच रिडिंग रूम आहे. घरी काय होतं, घरी पण शांतच असतं पण घरी बेड असतो आणि एकदा झोपून अभ्यास करायचं म्हणलं की मग ते 2-3 तास वाया जातात, म्हणून अभ्यासिकेत लावली असं. तुमचं असं होत नव्हतं का की अभ्यासिकेमध्ये मित्र, टाइमपास, चहा, गप्पा? नाही म्हणजे ते कसं होतं, म्हणजे मित्र तर आवडतं, म्हणजे असं मित्र आहेत मला, पण ते मला तेच वाटलं की मी तुम्हाला सांगितलं आधी की नाही आपलं मग होतं की इन अँड आउट नाही का. जास्त मला अभ्यास आवडत नाही, मला लवकरात लवकर बाहेर पडायचं नाही का. असं ते थोडं नाही का की थोडंसं डाम ढकायचं होतं नाही काय. एकदा आलं झालं गेलं संपलं एका झटक्यात, तेवढं प्लॅनिंग होतं. मग तेच जर तिथं म्हणजे जास्त इंटरॅक्शन नव्हतं माझं. मित्र होते असे नाही का, आत्ता पण आहेत, पण ते जास्त होतं त्यांच्यासोबत चहाला जाणं किंवा जेवायला नाही का. असं जेवण मी घरीच राहायचो म्हणून जेवायला घरी जाऊ, मग ते त्यात नव्हतं वेळ द्यायचा. वेळेचा पुरेपूर सदुपयोग करत होते म्हणायचं. हा म्हणजे ते मग आता वाटतं की आपण जर मागं बघितलं तर अजून बोललो असतो किंवा काय, पण ते आता काय ते तेवढं ते गिव्ह अँड टेक तेवढं असतं. कदाचित त्यावेळेस बोलले असते तर पुढे बोलायला संधी मिळाली. हा मग तेच तसं. बरोबर. नाही आज तुम्ही जे मिळवलंय त्याच्यामुळे सगळे मित्र, नातेवाईक सगळे पुन्हा एकदा तुम्हाला नक्की जोडले जाणार. तुम्ही इंटरव्ह्यू दिला, तुमचा पहिलाच इंटरव्ह्यू होता त्यावेळेस, आणि वय तुमचं कमी होतं त्यावेळेस असं वाटलं नाही की आता युपीएससीचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तुमच्यासोबत काही 2-3 इंटरव्ह्यू दिलेली कॅन्डिडेट असतील, भीती नव्हती वाटत? नाही, ते मला असं आहे की म्हणजे मी जर एकदम ऑनेस्ट राहिलो ना तर मी असं दुसऱ्या लोकांना जास्त सिरियसली घेत नाही. म्हणजे कोणी असू दे किंवा कुठली मोठी व्यक्ती पोस्ट असू दे, मी त्याला असं माणूस म्हणून ट्रीट करतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला असं म्हणजे
आता तुम्ही जरी बसले तर इथं माझ्यासमोर विराट कोहली बसला असं, मी तर ॲज अ ह्युमन पर्सन, ॲज अ ह्युमन बिंग त्याच्याशी इंटरॅक्ट करेल. मग आता तेच अंडरस्टँड की UPSC चेअरपर्सन बसलेत, शेवटी ते पण माणूसच आहे. म्हणजे आता आपल्या कपड्यांच्या आता जर आपण आपले बँकेतले पैसे काढले, आपले पोस्ट काढली, तर शेवटी आपण माणूसच ना. प्रत्येक माणसाला असं एक म्हणजे असं वपू काळे वाचतो मी, नाही का, वाचण्याची आवड आहे मला. तर वपू काळे म्हणतात की आपण प्रत्येक जण एक प्रायव्हेट युनिव्हर्स आहे असं, नाही का. आपला प्रत्येक माणसाला आपले एक इमोशन असतात, डिझायर असतात, आपल्या इच्छा असतात, हे असतात, सगळं असतं. मग ते आपण आपले जे पद किंवा आपले जे बाहेरच्या गोष्टी, त्याच्या आधी आपण एक माणूस आहे. म्हणून मी कुठल्या पण व्यक्तीला कोणी असू दे व आपलं सामाजिक ह्याचं खालच्यातलं खालचं, गरीबातलं गरीब किंवा श्रीमंतलं श्रीमंत, ॲज अ माणूस म्हणून ट्रीट करायला मला आवडतं. मग त्यांनी पण मला माणूस म्हणूनच ट्रीट करायला पाहिजे. आता हे पण मी बघतो आता, म्हणजे रिझल्ट लागल्यापासून भाऊ IAS वगैरे असं तसं, मग मला तेवढं त्याची आवड नाही की नाही IAS म्हणजे फक्त नाव झालं, म्हणजे शेवटी मी तोच आहे. शेवटी मी आतला माणूस आहे. आपण सगळे मरणार, नाही का. काय फरक पडतो शेवटी, म्हणजे 100-200 वर्षानंतर आपलं काय अस्तित्व राहतं. मग कधीतरी एक टाइम येणार बाबा, कोणतरी शेवटचं कधी तुमचं नाव घेईल, तुमची आठवण कोणतरी कधीतरी शेवटची काढेल. बरोबर. कोण शिवान जागडे, मग कोण IAS, म्हणजे काय फरक पडतो शेवटी. मग तेच, मग कुणालाही असं म्हणजे म्हणूनच मला भीती नव्हती, कारण की दुसऱ्या लोकांना तेवढं सिरियस नाही घेत, आणि मी पण एक्सपेक्ट नाही करत की दुसरे लोक मला तेवढी सिरियसली घ्यावं. तेवढंच म्हणून मी तेवढा माझा बिंदासपणा त्यातनंच येतो की, नाही का, थोडं की सगळ्यांना मी ह्युमन बिंग म्हणून ट्रीट करतो. म्हणून तिथं बोलताना पण असं थोडं फ्रीली होतो की असं काही दडपण नव्हतं की बाबा UPSCचा इंटरव्ह्यू, आणि ते पण आहे की UPSC फक्त परीक्षा आहे जास्त, शेवटी सगळ्या गोष्टी. मग माझा असा प्रयत्न की बाबा मी चांगला माणूस राहायचं, म्हणजे काही असू दे, जर भेटलं नाही भेटलं, मी आपलं चांगलं, माझा स्वभाव चांगला असेल पाहिजे, दुसऱ्यांना चांगला असं लिव्ह अँड लेट लिव्ह, नाही का, दुसऱ्यांनी चांगलं काइंड असं असलं पाहिजे. तेवढं मला म्हणतो, तेवढं असं दडपण नव्हतं म्हणत की बाबा बोलणारच आहे आपण काय जास्त. आणि हे पण होतं की इंटरव्ह्यू मध्ये डिस्कशनच होतं, काही ग्रिल वगैरे काही करत नाही, म्हणून ते एक तेवढं मनातलं दडपण तेवढं नव्हतं असं काही. खरं सांगू का, तुमच्याबरोबर ज्यावेळेस तुमचं आता बोलणं ऐकत होतं, मी असं फील करत होतो की तुम्ही कुठेतरी कलेक्टर आहात आणि 10-15 वर्षाची तुमची सर्व्हिस झाली, एवढी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये आहे, तर तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं. खरं तर असा विचार जर प्रत्येकाने केला ना, तर भीती जी असते, तुम्ही सांगितलं समोर व्यक्तीच ते माणूसच आहे. मग मी तेच विचार करतो, ते पण माझ्यासारखं सकाळी उठत असेल, माझ्यासारखे कपडे घालत असेल, नाही का. बरोबर. घरी गेलो त्यांची पण वेगळी प्रॉब्लेम असते. शेवटी आपण माणूसच आहे ना, कोणी किती मोठा असू दे बाबा, किती प्राईम मिनिस्टर असू दे किंवा नाही का एकदम खालच्या दराला माणूस, शेवटी तो माणूसच आहे. शेवटी सगळे माणूसच आहेत ना, काय शेवटी मग आपण ते मॉर्टलच आहे. एव्हरीवन आर मॉर्टल बिंग्स. कदाचित या तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला इंटरव्ह्यू देखील मार्क चांगले असतील. मग अजून मार्कशीट आली नाही, पण ते तो एक पॅटर्न समजून घ्यायचा, कारण नवीन विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची इच्छा असते की कसा पॅटर्न कसा असतो UPSCचा. जसं MPSCचं सगळं तुमची परीक्षा झाली की तुम्हाला मार्क कळतात, प्रत्येक टप्प्यामध्ये मार्क कळतात. UPSC ऍक्च्युली नवीन विद्यार्थ्यांसाठी UPSC कशी असते? UPSC मध्ये अनफॉर्च्युनेटली आहे ना, मग तेवढी ट्रान्सपरन्सी नाहीये. मग जरा तुम्ही MPSC बघसाल, MPSC प्रिलिम्स नंतर लगेच ते आन्सर की रिलीज करतात, लगेच पोरं त्याचे मार्क कॅल्क्युलेट करू शकतात, मग रिझल्ट पर्यंत काही वाट बघायची गरज नाही लगेच, आणि इंटरव्ह्यूच्या दिवशी लगेच रिझल्ट, किंवा मग थोडी ट्रान्सपरन्सी आहे. पण UPSCचं कसं आहे, आता तुम्ही UPPC उत्तर प्रदेशची जी PCSची परीक्षा होती, त्यात पण तुम्ही त्यांची आन्सर कॉपी जी लिहितात, त्यांची पण मेन्स रायटिंग मध्ये असते, त्यांची त्यांना अपलोड करून दाखवत किंवा आपण कसे आन्सर लिहिले किंवा त्यांनी या आन्सरला किती मार्क दिलेत हे सगळं कळतं. पण UPSCला तसं अनफॉर्च्युनेटली ट्रान्सपरन्सी अजिबात नाहीये. मग प्रिलिम्स झाली, आता प्रिलिम्समध्ये एका पोराला किती मार्क पडते किंवा त्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर, आता प्रिलिम्समध्ये बऱ्याच तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा एक प्रश्न ते 2 ऑप्शन पण बरोबर असतात. मग ते कधी कळतं, आता फायनल रिझल्टच्या नंतर कळतं. बरोबर. मग ते ऑब्जेक्शन पण रेज नाही करू शकत, किंवा मग पोरांना मार्क पण नाही कळू शकत, किंवा समजा जे मेन्समध्ये पोरं फेल होतात. आता समजा मी मेन्समध्ये फेल झालो, मेन्स होती सप्टेंबरमध्ये, मेन्सचा रिझल्ट आला डिसेंबरमध्ये, आता समजा पोरं फेल झाली, तर ते कळायला तरी पाहिजे की बाबा कुठल्या पेपरमध्ये मी चांगलं परफॉर्म नाही केलं. आता समजा मेन्स मी फेल झालो असतो, तर मला आत्ता कळलं असतं की बाबा मी कुठल्या पेपरमध्ये चांगलं परफॉर्म नाही केलं, आणि आता प्रिलिम्स सुरू, परत 1 महिन्यात प्रिलिम्स आहे, आणि परत मेन्सला पण 4 महिने जातात. मग मला आत्ता कळते मी कुठल्या पेपरमध्ये वीक परफॉर्म करतोय, मग ते इम्प्रूव्ह करायचा स्कोपच नाही ना. जर समजा एखादा पोरगा मेन्समध्ये फेल झालाय डिसेंबरमध्येच, मग त्याला डिसेंबरमध्येच कळते की बाबा हा आपला सब्जेक्ट वीक आहे, एसए मध्ये आपल्याला चांगले मार्क नाही आले, तर आपण तिथं त्या सब्जेक्ट इम्प्रूव्ह करू शकतो. मग तेवढा टाइम भेटतो. पण हे सगळ्या गोष्टी फायनल रिझल्ट नंतर सगळ्या धडाधडी काढतात, मुलांना पण वेळ मिळत नाही, आणि मग खूपच थोडा अवघड आहे. तेवढी ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे असं. अगदी बरोबर. खरं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण वेळ पण भेटला पाहिजे आणि
जर तुम्ही रिझल्ट लागून गेल्याच्या नंतर तुम्हाला कळते की अरे हे आपलं चुकलेलं युपीएससी चूक दिले पण आपलं बरोबर आहे, तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता, ते एमपीएससी मध्ये होतं. मला एक सांगा, जे नवीन विद्यार्थी येतील, तुम्ही जसं टॉपरला फॉलो करतात तेही टॉपरला फॉलो करणार, तुम्ही टॉपर आहेत, काय केलं पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी ज्याला सुरुवात करायची युपीएससीच्या तयारीची? म्हणजे ते कसं आहे, म्हणजे असं मला एक वाटतं की आता म्हणजे अजून म्हणजे असे बरेच माझ्याशी पण इंटरॅक्शन झाले नाही का तुम्ही जसं मला नवीन विद्यार्थ्यांची, तर बेसिक प्रॉब्लेम काय होतं की मार्केटमध्ये तुम्ही कुठं 100 लोक तुम्हाला 100 वेगवेगळ्या गोष्टी सांगतील नाही का. बरोबर. मग की एक सांगतील हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, ही कोचिंग लाव, ते कोचिंग लाव, या विषयासाठी हे कर, आन्सर रायटिंग अशी नाही करायची, आन्सर रायटिंग अशी करायची, असे केल्यावर मार्क मिळतात. म्हणजे तो एक असं सेट पॅटर्न नाहीये की बाबा आता मी पण सांगेल, मी पण सांगू शकतो जे मी सांगतो ते असं ब्लाइंडली म्हणजे असं सगळा विश्वास नाही ठेवायचा माझा, मी जे काय बोलतोय असं काय गोल्ड स्टँडर्ड नाहीये नाही का. बरोबर. मी जे माझ्यासाठी बरोबर आहे ते मी केलं. आता कसं माझ्यासाठी बरोबर ते मी असं जो माझा बॅकग्राऊंड आहे बाबा, मला इंग्लिशमध्ये थोडा माझा स्ट्रॉंग विषय होता, आता हाच माझा मग म्हणून मी एसए साठी तेवढा प्रयत्न आहे, तेवढं असं एफर्ट आन्सर रायटिंग मध्ये मला नाही टाकले गेले. आता हेच जर एखादा म्हणजे जर कम्पॅरेटिव्हली तसं इंग्लिश ज्याचं स्ट्रॉंग नसेल त्यासाठी हा पॅटर्न नाहीच आहे ना की बाबा त्यासाठी मी जे सांगतो ते बरोबर त्यासाठी आपल्याला नाही होणार ते. मग आपल्या स्ट्रेंथ्स अँड विकनेस आपल्याला माहिती असल्या पाहिजे की आपण कुठल्या विषयामध्ये किंवा आन्सर रायटिंग मला जमत नाही किंवा प्रिलिम्समध्ये मला मेमरी माझी थोडी वीक आहे, मग मला जास्त रिवाईज करायला लागेल. काही काहीची मेमरी स्ट्रॉंग असते, मग ते एकदाच वाचलं त्यांना कळतं. किंवा मग एकदम बारीक बारीक गोष्टी नाही की बाबा मला इंग्लिश लिहिताना थोडं सेंटेन्स स्ट्रक्चर मला येत नाही किंवा माझा एसे मध्ये फ्लो येत नाही. काही काहींचं जनरली लिहितानाच तो फ्लो येतो किंवा काही काहींचं एसे लिहिताना लगेच कोट त्यांना लक्षात येतं, काही काहींना नाही लक्षात येत. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मला तेच आता तुम्हाला ओळखायचंय की तुमचं काय चुकीचं, तुमचं काय बरोबर आहे. आता मी इथं सांगेन की नाही का एसे मध्ये काय तयारी करायची गरज नाही, जाऊन लिहण्याचं फक्त, हे चुकीचं आहे ना. म्हणजे प्रत्येकाचं तुमच्यासाठी बरोबर आहे, माझ्यासाठी समोरसाठी म्हणजे असं, आणि प्रत्येक वेगवेगळे असतो माणूस, प्रत्येकाचं शिक्षण वेगळं झालं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी झाली, प्रत्येकाचं आत्ताची प्रेझेंट फायनान्शियल सारखं प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं. मग ते आपल्याला स्वतःहून आपले स्ट्रेंथ्स आणि विकनेस ओळखायचे प्रत्येक परीक्षा सेगमेंटमध्ये. प्रिलिम्सच्या सीसॅट काही काहींचा वीक असतो, काही आता मी सीसॅटचा काहीच अभ्यास नव्हता केला, म्हणजे नाही का मॅथ्स ऑप्शन असल्यामुळे सीसॅटचा मी अभ्यास नव्हता केला. पण आता हेच मी एखाद्या समजा ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंड समजा BA विद्यार्थी आम्ही सांगणार नाही ना की सीसॅटचा काहीच करू नको, मी पास झालो मग तू पण होशील नाही का, हे तर सांगू नाही शकत मी. मग तेच प्रत्येकाचं एक पार्ट घ्यायचा. हिस्ट्रीमध्ये जर तू वीक असेल तर जास्त फोकस कर, जॉग्राफी घे, तुला काय अडचण आहे तिथं, आन्सर रायटिंगचं बाबा इंटरव्ह्यूमध्ये काही काहींना बोलताना थोडं म्हणजे अनकम्फर्टेबल होतं, मग जास्त बोलायची प्रॅक्टिस कर. एकदम छोटे प्रत्येक परीक्षेचं प्रत्येक सेगमेंट घ्यायचा. आपण काय स्ट्रेंथ काय विकनेस काय, मग त्याच्यावरती फोकस करून मग स्ट्रेंथला कमी टाइम द्यायचा, विकनेसवरती जास्त काय टाइम घ्यायचा. आणि हेच की अवघड अजिबात नाही असं मला वाटतं. ते तर असं ते हातोडा बरोबर जागेवर मारला नाही का, असं हातोडा जर 2-3 ठिकाणी मारता तर घुसत नाही, एकाच ठिकाणी मारल्यावर मग ते शेवटी धडकतं. मग तसं असलं पाहिजे. हातोडा कुठं मारायचा आणि किती वेळा मारायचा याच्यासाठीच तुम्हाला वास्तव कट्ट्यावर आमंत्रित केलंय. धन्यवाद. कारण तुमचं जे स्ट्रॅटेजी आहे, तुमचं जे प्लॅनिंग आहे आणि तुमचे जे विचार आहेत हे तुमच्या हातोडे आहेत. बरोबर. आणि ते तुम्ही परफेक्ट एका ठिकाणी मारत गेले, बरोबर, म्हणून ते एका प्रयत्नात तुम्ही त्याला रूप दिलं. बरोबर. नक्कीच आजच्या पॉडकास्टच्या शेवटी एक आम्ही पाहतो की तुमचे सत्कार झाले, तुमच्या मिरवणुका होतात रिझल्ट आल्याच्या नंतर, आजचा आपला पॉडकास्ट असेल किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी तुम्ही पॉडकास्ट देताल, हे पाहून लोक मोटिवेट होतात. आणि तुमच्याकडे पाहून कित्येक जणांना असं वाटणार की नाही मला हे असंच बनायचंय, मी असंच अधिकारी होणार. किंवा काही पालकांना वाटतं की नाही हा झाला तर माझा मुलगा पण होणार आणि याला करायचंच. बरोबर. त्याच्यावर ते लादलं जातं. बरोबर. दोन्ही गोष्टींमध्ये काय सांगाल? म्हणजे हे कसं आहे, आता UPSC कसं आहे, आता मी जर सांगितलं ते 1-1.5 वर्ष एवढा अभ्यास करायला लागतो. आणि UPSC असं नाही की किती हुशार माणूस असतो ते तेवढा टाइम, तर UPSC खूप डिमांड आहे. कुठली स्पर्धा परीक्षा तुम्ही ते तेवढं डिमांड करतच नाही का, काही असू दे किती हुशार. आईन्स्टाईन जरी उद्या येऊन UPSC झालं तर प्रिलिम्स पण निघणार नाही, त्याचं असं आहे. मग तेच तेवढा डिमांड, तेवढं आपल्याला एफर्ट स्वतःहून घ्यायला लागतात. आता तुम्ही कुठल्याही मुलाला फोर्स नाही करू शकत तेवढा अभ्यास करायला नाही का. जरी पप्पा छडी घेऊन जरी रूमच्या वर बसले तरी अभ्यास होणार आहे का, मग तर शक्यच नाही. लादणं, तेवढा अभ्यास करणं, जर तुम्ही लादत गेला तर मग ते खूप वर्ष वाया जातील. कारण की जर आतून जर इच्छा निर्माण नाही झाली तर ते शक्यच नाही. कारण की एवढं कन्सिस्टंटली तेवढा वेळ अभ्यास करणं, तेवढं स्ट्रॅटेजाइज करणं, स्वतःहून एफर्ट्स घेणं. आता बरेचसे पालक काय करतात किंवा कोचिंगमध्ये ऍडमिशन करून देतात, मग त्यांना वाटतं की होऊनच जाईल. आता एवढं महागाची कोचिंग लावली मग तर व्हायलाच पाहिजे. मग तेच विचारतात ना की एवढं तुला महागाची फीस घेतली एवढी आपण, तरी तू का नाही आलं.
शेवटी स्वतःची इच्छा असली पाहिजे ना. किती तुम्ही 10 लाख घालवा कोचिंगला, किती भारी जगातला भारी टीचर आणा, हिस्ट्री जॉग्राफी सगळ्याचा भारी टीचर आणा, शेवटी जोपर्यंत मुलाची किंवा मुलीची जोपर्यंत इच्छा नसते तोपर्यंत होणारच नाही ना. स्वतःची इच्छा मग तुम्ही त्यांना विचारा ऍटलिस्ट नाही का, की तुमच्या मुला किंवा मुलीला की बाबा तुला करायचंय का, तुझी खरंच इच्छा आहे का, तू ते करू शकतो का कन्सिस्टंटली. कारण की इथं कसं आहे, माझं ते थोडं लकचं फॅक्टर आहेच. मग ते एकदा झालं किंवा मग नसले होऊ शकतं. मग आता माझा चान्सेस होते की नाही होण्याचे पण चान्सेस होते. मग ते 2-3 वर्ष जर तुम्ही देऊ शकता तेवढा टाइम आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन तशी आहे तरच त्याच्यात या. आणि कुणालाच फोर्स न करू, कारण की फोर्स करण्याचं जर राहिलं तर मग ते अजून वाईट आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जर तुम्ही फोर्स करत असाल तर. अगदी बरोबर. म्हणजे सगळ्यांनी वास्तव समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे अवास्तव दुनियेमध्ये तुम्ही जर भरकटत गेलात आणि लादत गेलात तर ते होणार नाही. बरोबर. आयुष्यातील उमेदीची वर्ष वाया जातात आणि शेवटी हातात काहीच येत नाही. तेच मला वाटतं की हे जे 20 ते 30 वय असतं ना, हे थोडं म्हणजे इव्हॉल्युशनच्या टर्म्स मध्ये असं थोडं मजा करायचं असतं. म्हणजे नाही, कारण की हाच टाइम असतो की आपल्याकडे एनर्जी सगळ्यात जास्त असते. नंतर कशी आयुष्यात एनर्जी कमी कमी होत जाते. मग हेच जर वय आपण आता विचार करू, 20 ते 30 वय जर आपण लायब्ररीमध्ये बसून 12-13चा अभ्यास करतोय, मग असं मला खूप पर्सनल, हे माझं खूप पर्सनल ओपिनियन आहे की असं तुम्ही ऑब्व्हियसली व्ह्यूज वेगळे असू शकतात. मग 20 ते 30 वय हे एका जागेवर 12-13 तास बसून अभ्यास करून अभ्यास करायला लागतो. मी आता मला वाचण्याची आवड आहे, असं नाही की सगळे पुस्तकं साईडला मी आता फेकून देणार वगैरे. माणसं नवीन गोष्टी शिकायला पाहिजे. पण ते हे कसं आपलं आहे की बाबा तीच गोष्ट सारखी 10 वेळा वाचायला लागते, मग ते चुकीचं आहे. मग तेच जर ह्या वयात प्राईम वयात जर ते आपण करत गेलो तर मग ते चुकीचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. खरं तर मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण माझंही ते वैयक्तिक तेच मत असतं. प्रत्येक पॉडकास्टमध्ये माझं ते मत असतं, किती वर्ष थांबायचं. कारण आता तुम्ही जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झाला, तुम्हाला हा प्रश्न विचारणार पण नाही आता, कारण किती वर्ष दिले पाहिजे, कुठे अभ्यास केला पाहिजे, कारण तुमच्या बोलण्यातून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही कमी वयामध्ये हे यश संपादन केलंय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये संपादन केलंय, कुठलाही क्लास न लावता संपादन केलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आणणं हा खूप मोठा योगायोग म्हणता येईल आपल्याला. कारण महाराष्ट्रामध्ये अशा खूप तुरळक अधिकारी घडू शकतात, एवढ्या कमी वयामध्ये अधिकारी होतात. खरं तर तुम्ही दिलेले जे काही मार्गदर्शन आहे किंवा सल्ले असतील किंवा तुम्ही तुमचा प्रवास सांगितला, हा भविष्यातील एकतर आपण सुरुवातीला म्हणलो महाराष्ट्राचा टक्का वाढतोय, बरोबर, तर तो आणखीन वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण आपण पाहिलं की 21व्या वर्षी अधिकारी होणारे, 22व्या वर्षी अधिकारी, पण ते देशामध्ये. बरोबर. आज महाराष्ट्राला तो मान मिळालाय. सो तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल खूप 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 मला पण खूप बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू सो मच.